जास्वंदाचं फुल हे गणपती बाप्पाला खूपच आवडतं, हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. तर मग आज आपण जास्वंदाच्या फुलातील असे मस्त उकडीचे मोदक पाहूया. जेवढे हे मोदक आकर्षक दिसायला दिसतात ना, तेवढेच बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हे मोदक करू शकतो आपण. पहा मोदक किती छान दिसतात ना, भरपूर असं सारण भरलेले हे मोदक. कसे करायचे ते पाहूया. नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मग चला अशा मस्त मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर एक वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल, बासमती, चिनोर किंवा कालीमुछ जो असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकतात. एक वाटी तांदूळ घेऊन हा आपल्याला भिजत घालायचा आहे. भिजत घालण्याच्या आधी 2 ते 3 पाण्याने अलगद हाताने हलवून हा तांदूळ आहे स्वच्छ असा धुवून घेऊ. असं हे धुतलेलं पाणी काढून घेऊ आणि अशाच प्रकारे 3 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे. तांदूळ भिजत घालण्यासाठी पाणी टाकायचं आहे. झाकण ठेवून कमीत कमी वेळ नसेल तर 5 ते 6 तासासाठी हा तांदूळ भिजत घालायचा आहे. जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर जास्त वेळासाठी सुद्धा भिजत घालू शकतात. आता या तांदूळाच्या आतील पाणी संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक अशी गाळण घेऊन त्यामध्ये हे तांदूळ निथळून घेऊ. पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा यामध्ये पाणी घालण्याचा अगदी परफेक्ट आपल्याला अंदाज येईल. पाणी निथळून घेतल्यानंतर अशी ही चाळण 1 मिनिट राहू द्यायची आहे, म्हणजे पूर्ण पाणी हे निघून जाईल तांदूळाच्या आतून. त्यानंतर घेतलेले तांदूळ हे एकच वाटी आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा निघतील, तर लहान मिक्सरचे भांडं घेऊन त्यामध्ये तांदूळ हे पूर्ण टाकून घेतलेले आहे. घेतलेले तांदूळ 1 वाटी आहे म्हणून त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी हे तांदूळ वाटण्यासाठी टाकायचं आहे आणि उरलेलं अर्धी वाटी पाणी आपण नंतर वापरणार आहोत. तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. एकदम स्मूथ, जेवढे बारीक वाटता येईल तेवढे बारीक हे वाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गंधासारखे तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. त्यानंतर एखादी जाड दळाच्या कढईमध्ये हे तांदूळाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली पेस्ट संपूर्णही निघेल. 1 वाटी तांदूळाला 1 वाटी पाण्याचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. तर आता ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकतात चाळून. घेतलेला मैदा तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकून त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व एकदम स्मूथ होईपर्यंत मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गोठड्या मोडून घेतलेल्या आहे. असं स्मूथ हे मिश्रण झाल्यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ टाकून 1 चमचा तूप टाकायचं आहे किंवा तेलही वापरू शकतात. सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवून घेतलेले आहे. तर मिश्रणाची कढई स्टँडवरती अशा प्रकारे ठेवायची आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये ही उकळ आपल्याला अशा प्रकारे सतत ढवळून काढून घ्यायची आहे. तर डायरेक्टली कढई गॅसवरती सुद्धा ठेवू शकतात, पण करपण्याची सुद्धा शक्यता असते ही उकळ. तर म्हणून अशी डबल बॉईलच्या मेथडने ही उकळ मी काढून घेतलेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही, फक्त 3च मिनिटांमध्ये ही उकळ अशा प्रकारे सतत हलवत घेतलं का घट्टसर होते आणि करपण्याची सुद्धा शक्यता राहत नाही. मोदकही छान येतात. हलवताना मात्र एकसारखं कंटिन्यू असं 2 ते 3 मिनिटापर्यंत हलवायचे आहे. जोपर्यंत आपल्याला हे उकळ घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा घट्टसर गोळा झालेला आहे. आता गॅसची फ्लेम कमी ते मीडियम करायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. साधारण 5 मिनिटं ही उकळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मोदकासाठी लागणारं सारण करून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा खसखस टाकायची आहे. खसखस अशी हलकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. खसखसला हलका ब्राऊन रंग आलेला आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहे ना, त्याच वाटीने ओल्या नारळाचा खस घ्यायचा आहे. तर हा खवलेला नारळ घेतलेला आहे. वाटी ही पूर्णपणे भरून घ्यायची आणि बऱ्यापैकी दाबून सुद्धा घेतलेली आहे. तर ओला नारळ हा न खवता कसा तयार करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही पाहून मोदकासाठी असा नारळ अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये तयार करून घेऊ शकतात. मीडियम गॅसच्या फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटापर्यंत हा नारळाचा कस परतून घ्यायचा आहे.
तर या ठिकाणी पूर्णपणे साहित्य घेण्यासाठी कोणत्याही एका कपाचा किंवा वाटीचा वापर करा आणि त्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य घ्या, म्हणजे मोदक अगदी अचूक प्रमाणामध्ये तयार होतील. 2 मिनिटापर्यंत हा खवलेला नारळ परतून घेतलेला आहे. त्यानंतर असा किसून घेतलेला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. गूळसुद्धा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत हे सारण परतत घ्यायचं आहे. आता गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे. अशा प्रकारचं सारण झाल्यानंतर चवीनुसार वेलदोडे आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे. पाव चमचा परतून घेऊ आणि तयार झालेलं आहे हे मोदकासाठीचं सारण. सारण थंड होत आहे तोपर्यंत उकडही तयार झालेली आहे. पाहू शकतात कढईला अजिबातही करपलेली नाही किंवा चिटकलेही नाही. उकड ही मळून घ्यायची आहे. मळताना गरम गरमच मळायला हवी असं काही नाही. ह्या उकडला थंड झाल्यावरती सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकतात आणि जास्त मळण्याची गरजही भासत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाण्याचं प्रमाण आणि तांदूळाचं पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्याल तर अशीच परफेक्ट ही उकड तयार होईल. आणि थोडंफार प्रमाणामध्ये जर का कमी अधिक झालं प्रमाण, उकड ही तुम्हाला घट्टसर वाटत असेल मळताना, तर पाण्याचा हात लावून थोडंसं पाणी वापरून मळून घेऊ शकतात. आणि जर का पातळसर वाटत असेल तर यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचे पीठ चाळून घाला आणि मळून घ्या. नंतर वाफवण्याची काही गरज नाही. त्यानंतर अगदी परफेक्ट हे मोदक तयार होतील. आता मोदक आपल्याला लाल रंगाची करायची आहे, तर केकसाठी जे रंग वापरतात त्यातला हा रेड जेल रंग घेतलेला आहे. फक्त 2 ते 3 थेंबच या रंगाचा आपल्याला वापर करायचा असतो. तर हा रंग जर का नसेल मैत्रिणींनो, पापड कुरड्यांचे कलर तर आपल्या घरामध्ये असतात, त्यातला लाल रंगसुद्धा तुम्ही वापरू शकता. थोडंसं पाणी लावून कलर हा ओला करून घ्या आणि नंतर पाण्याचा हात लावून असं मळून घ्या. मळत असतानाच तुम्ही ओळखू शकतात किती स्मूथ अशी ही उकड तयार झालेली आहे. तर पाण्याचा हात लावून असं मळून घेतलेली आहे. या उकडपासून एवढ्या प्रमाणामध्ये 11 हे मोदक तयार होत असतात. तर 11 एकसारखे मोदक होण्यासाठी असे 11 हे उंडे करून घ्यायचे आहे आधीच. तर तुम्हाला जेवढे मोदक करायचे आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊन मोदक करू शकतात. उंडे हे तयार झालेले आहे संपूर्ण 11. पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटाला अगदी थोडंसं तूप हे लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. त्यानंतर लाटून घ्यायची आहे पारी मोदकासाठीची. तर अशी पातळसर ही पारी लाटून घेते. तर हे मोदक जे आपण करत आहोत ना बनवायला, खूपच असे सोपे आहे. एक वेळेस पाहताच लगेच तुम्हालाही सहज जमतील. पारी ही लाटून घेतलेली आहे एवढी. त्यानंतर यावरती सारण ठेवून घेतलेलं आहे. सारण ठेवून घेतल्यानंतर अशा 5 रेषा द्यायच्या आहे. तर ह्या फक्त आपल्याला 5 खुणा करायच्या आहे. अजिबात चिरलं गेलं नसावं. अशा खुणा करून झाल्यानंतर ही पारी हातात घ्यायची आहे आणि जी खूण केलेली आहे आपण तो भाग बाहेर काढून अशी घडी करायची आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे दाबत घ्यायचं आहे. पूर्ण हे दाबून घेतल्यानंतर आतमधलं तोंड 5 बोटांनी हे बंद करायचं आहे. अशा प्रकारे हे स्टार दिसत आहे आता. त्यानंतर अंगठ्याने अशा प्रकारे पाकडीचा आकार द्यायचा आहे. हे पीठ सरकवत घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात असं दाबलं का अगदी पटपट हे असं सरकते. अशी या ठिकाणी डिझाईन करून घेतली का दुसऱ्या पाकडीला ते चिटकवायची आहे. अशा प्रकारे पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे पुढच्या पाकडीला ही पाकडी चिटकवायची आहे. बोटांना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी. थोडंसं तूप लावून घेतलं का अगदी पटापट अशी ही डिझाईन करता येते. चिटकत नाही हाताला. अंगठ्याने फक्त सरकत घ्यायचं आहे आणि असं सरकून झाल्यानंतर पुढच्या पाकडीला चिटकवत घ्यायचं आहे. 5 पाकड्या असं तयार झाल्यानंतर हा जास्वंदाच्या फुलाचा मोदक झटपट तयार होत असतो. मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते. पुन्हा आपण जेव्हा ही लाटी घेतो चोळून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे म्हणजे पोलपाटाला ही पारी चिटकत नाही. आणि लाटताना मीडियमच लाटायची आहे, जास्त पातळ लाटायची नाही. त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे. 5 अशा रेषा आखून घेतल्यानंतर अशा प्रकारे ह्या कड्या वळत घ्यायच्या आहे. पूर्ण 5 कड्या ह्या वळून घेतल्यानंतर आतमध्ये दाबून घ्यायचं आहे. नंतर अंगठ्याने असं हे सरकून घ्यायचं. तूप लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही. अशा प्रकारे 5 पाकड्या ह्या करून घ्यायच्या आहे. तर मैत्रिणींनो, हे तांदूळ भिजत घालूनच नाही तर तांदूळाच्या पिठापासून सुद्धा हे मोदक आपल्याला तयार करता येतात. तर 1 वाटी तांदळाची पिठी आणि अर्धी वाटी मैदा वापरून उकड काढा. त्यानंतर अशा प्रकारे मोदक हे तुम्ही बनवून घेऊ शकतात. पण बऱ्याच वेळा काय होते, मोदक करायचे झाले तर आपल्या घरात तांदळाची पिठी नसते.
तर अशा वेळेस लगेचच तांदूळ धुवून तो वाढून पिठी करणं हे शक्यही नसते. तर अशा वेळेस आपण रेडीमेड पिठी आणून मोदक हे तयार करत असतो. पण एक प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असतो, पिठी करण्यासाठी तांदूळ कोणता वापरला असेल? तांदूळ स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून ही पिठी तयार केली असेल का? जास्त जुनी तर नसेल ना? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात तर नक्कीच येतात. तर जर का तांदळाची पिठी घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे तांदूळ भिजत घालून झटपट हे मोदक तयार करून घेऊ शकतात. तर गणेश चतुर्थी ही वर्षातून एक वेळेसच येत असते. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण काही ना काही नवीन तर करतच असतात. तर काही डेकोरेशन करतात, तर काही नैवेद्यासाठी असे वेगवेगळे मोदक हे करत असतात. त्यातलीच एका दिवसाचे मोदक ही रेसिपी तुम्ही ठेवा, सर्वांना नक्की आवडेल. त्यासोबतच गणपती बाप्पांना सुद्धा नक्कीच आवडतील हे जास्वंदाच्या फुलाचे मोदक. आता मोदक तयार करून घेतलेले आहे. मोदक हे उकळून घ्यायचे आहे. तर मोदक उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळी आल्यानंतर चाळण ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे. मोदक ठेवून घ्यायचे आहे पूर्णपणे. आता मोदक हे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटांसाठी मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती हे मोदक शिजवून घ्यायचे आहे. मोदक मस्त असे हे वाफाळून झालेले आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मोदक मी तुम्हाला काढून दाखवते. किती छान दिसत आहे ना मोदक. मोदकाला रंगसुद्धा छान असा आलेला आहे. असे सुद्धा तुम्ही मोदक हे बनवून पहा. एक दिवसासाठी नक्कीच सर्वांना नक्कीच आवडतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. असे मऊ लुसलुशीत, रंगसुद्धा छान असे मोदक अगदी सोप्या प्रकारे झटपट हे आपण तयार करून घेतलेले आहे. आतमध्ये मी तुम्हाला सारणसुद्धा दाखवते. भरपूर असं सारण भरलेले मोदक हे तयार झालेले आहे.